हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत ईव्हीएस क्लास 1 युनिट नंबर 7 आवर इन्व्हायरमेंट. आवर म्हणजेच आपले, इन्व्हायरमेंट म्हणजेच काय? पर्यावरण. इन आवर इन्व्हायरमेंट वी हॅव मेनी नॅचरल अँड मॅनमेड थिंग्स. तर आपल्या पर्यावरणामध्ये आपल्याकडे वेगवेगळे प्रकारचे थिंग्स आहेत. थिंग्स म्हणजेच काय? वस्तूंचा समाविष्ट आहे जो नैसर्गिक आहेत. नॅचरल म्हणजेच काय? नॅचरलीच तयार झालेले आहेत आणि काही मॅनमेड आहेत, काही मानव निर्मित आहेत. चला तर पाहून घेऊया. द थिंग्स वी हॅव इन अवर इन्व्हायरमेंट आर. तर काही अशा गोष्टी आहेत आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये, त्यांचं इथं लिस्ट देण्यात आलेलं आहे. तर फर्स्ट वन आहे फॅमिली. फॅमिली हा एक काय आहे? मॅनमेड थिंग आहे. काय आहे? माणसाने बनवलेला आहे. तर त्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतात इथे सांगण्यात आलेलं आहे. पहा, पेरेंट्स, ब्रदर्स, सिस्टर्स, रिलेटिव्ह, नेबर्स अँड फ्रेंड्स. तर फॅमिलीमध्ये कोण कोण समाविष्ट होतो पहा इथं. पेरेंट्स म्हणजेच पालक, भाऊ, बहीण, नातेवाईक, शेजारी आणि मित्र मैत्रिणी. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे शेल्टर. शेल्टर म्हणजेच काय? निवारा. शेल्टर म्हणजेच काय? निवारा. जेथे आपण राहतो, बसतो, खातो, पितो, आराम करतो, काही काम करतो, त्यालाच निवारा असे म्हणतात. त्यालाच इंग्लिशमध्ये शेल्टर असं म्हटलेलं आहे. तर शेल्टर्स मध्ये काय काय समाविष्ट होत आहे पहा. कोणकोणते थिंग्स येतात? हाऊसेस, बिल्डिंग्स, शॉप्स, टेम्पल्स, बाजार्स, स्कूल्स, ऑफिसेस, हे सगळे शेल्टर्स मध्ये येतात. दॅट आफ्टर ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट म्हणजेच काय? वाहने. जे व्हेकल्स असतात त्यांना ट्रान्सपोर्ट्स असं म्हटलेलं आहे. बुलक कार्ट म्हणजेच बैलगाडी, सायकल, बसेस, कार्स, ट्रेन्स, शिप्स अँड एरोप्लेन्स, हे सगळे कशात येणार आहे? ट्रान्सपोर्ट. ज्या वस्तूंना किंवा सामानांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे सगळे व्हेकल्स, हे ट्रान्सपोर्ट्स येथे करत असतात. दॅट आफ्टर लँड आहे. लँड म्हणजे जमीन. तर लँड हा काय आहे? नॅचरल थिंग आहे. काय आहे? नैसर्गिकच आहे, मानवाने तयार केलेला नाही. तर या लँडमध्ये, या जमिनीमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समाविष्ट होतो पहा. रोड्स, फार्म्स, गार्डन्स, ट्रीज, फॉरेस्ट, माउंटेन्स. तर रोड म्हणजे रस्ता, फार्म्स म्हणजे शेती, गार्डन्स म्हणजे उद्यान किंवा बगीचा, ट्रीज म्हणजे झाडे, फॉरेस्ट म्हणजे जंगले आणि माउंटेन्स म्हणजेच काय? डोंगर किंवा पर्वत. दॅट आफ्टर ॲनिमल्स आहेत. ॲनिमल्स मध्ये कोणकोणते प्रकारचे ॲनिमल्स येतात येथे सांगण्यात आलेले आहेत. काउज, बुल्स, डॉग्स, कॅट, हॉर्सेस, डॉंकीज अँड बफेलोज. हा आपल्या आजूबाजूचा एन्व्हायरमेंट तयार होतो. या प्राण्यांमुळेच आपल्या आजूबाजूचा एन्व्हायरमेंट येथे तयार होणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे बर्ड्स. बर्ड्स म्हणजेच कोणकोणत्या पक्षी याच्यात समाविष्ट होणार आहेत ते आपण पाहून घेऊया. स्पॅरोज म्हणजे चिमणी, क्रोज म्हणजेच कावळा, पिजन्स म्हणजेच कबूतर, फॉल्स म्हणजेच कोंबड्या, पॅरट्स म्हणजेच पोपट अँड क्रेन्स म्हणजेच बगळा. दॅट आफ्टर वॉटर रिसोर्सेस कोणकोणते आहेत पहा. पाणी आपल्याला कुठून कुठून भेटतो त्यांना वॉटर रिसोर्सेस म्हणलेले आहेत. तर त्यांचा समाविष्ट काय काय होणार आहे पहा. वॉटर रिसोर्सेस मध्ये कोणकोणते थिंग्स येतात? तर लेक्स म्हणजेच तलाव, पॉन्ड्स म्हणजेच तळे, रिव्हर्स म्हणजेच नद्या अँड वॉटरफॉल्स म्हणजेच काय? धबधबा. नॅचरल फोर्सेस कोणकोणते आहेत पहा. जे नैसर्गिक ऊर्जा निर्माण करतात त्याला नॅचरल फोर्सेस म्हटलेलं आहे. तर हीट आहे. हीट म्हणजेच काय? ऊन. रेन म्हणजेच पाऊस, कोल्ड म्हणजेच थंडी आणि विंड म्हणजेच वारा. स्काय म्हणजेच काय? आकाश. द सन, द मून अँड द स्टार्स. स्काय मध्ये कोणकोणत्या थिंग्स आहेत? सन, मून अँड स्टार्स आहेत. रीड अँड रिमेंबर द फॉलोइंग. तर वाचा आणि लक्षात ठेवा असं म्हटलेलं आहे. तर फर्स्ट वन आहे नेचर मेड थिंग्स. तर निसर्गतः नॅचरली जे निर्माण झालेले आहेत, तयार झालेले आहेत अशा वस्तू इथे सांगण्यात आलेल्या आहेत. तर ह्युमन बिंग्स, जो माणूस आहे तो नॅचरलीच तयार झालेला आहे, नेचर मधूनच आलेला आहे. ॲनिमल्स, सगळे जे प्राणी आहेत नेचर मेडच आहेत. बर्ड्स, वॉटर रिसोर्सेस, फॉरेस्ट आणि स्काय, हे सगळे नेचर मेड आहेत. तर मॅनमेड काय काय आहेत ते आपण पाहून घेऊया. मॅनमेड म्हणजेच काय? मानवाने तयार केलेले, माणसांनी तयार केलेले. हाऊसेस म्हणजेच घरे, बिल्डिंग्स म्हणजेच काय? इमारती, शॉप्स म्हणजेच दुकान,
schools, temples म्हणजेच मंदिरं, bazaars, ऑफिसेस अँड व्हेरियस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट्स, वेगवेगळे जे ट्रान्सपोर्ट व्हेकल्स जे आपण यूज करतो, कार, बायसिकल वगैरे, ते सुद्धा मॅनमेड आहेत. आणि कम्युनिकेशन्स म्हणजेच काय, ज्याच्यातून आपण बोलतो, एकमेकांशी संवाद साधतो, पत्र लिहितो, त्या सगळ्यांना कम्युनिकेशन असं म्हटलेलं आहे. ऑल नेचर मेड थिंग्स आर गिफ्ट ऑफ नेचर, जे सगळे नेचर मेड थिंग्स आहेत ते आपल्याला नेचरकडून एक प्रकारचं काय आहे, उपहारच आहे, गिफ्टच आहे आपल्यासाठी. दे मेक अवर नॅचरल इन्व्हायरमेंट, त्यांच्यापासूनच आपल्या येथे नॅचरल इन्व्हायरमेंट तयार होतो. दॅट आफ्टर एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. पुट अ टिक मार्क इन द बॉक्सेस फॉर द थिंग्स यू हॅव सीन, तर खाली आपल्याला काही पिक्चर्स देण्यात आलेले आहेत बॉक्सेसमध्ये. तर तुम्ही कोणकोणते थिंग्स तुम्ही पाहिलेले आहात, तर त्या बॉक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, टिक मार्क करायचं आहे. तर फर्स्ट वन आहे माउंटन्स. जर पाहिला असतात तर त्या बॉक्समध्ये टिक करा, जर नाही पाहिला असेल तर रिमेन ॲज इट इज सोडून टाका. तर माउंटन्स पाहिला असेल तर टिक करा, रिव्हर पाहिला असेल टिक करा, फार्म म्हणजेच काय, शेती पाहिली असेल तर टिक करा. दॅट आफ्टर रेन पाहिलं असेल, पाऊस पडलेलं पाहिलं असेल तर टिक करा. बीच पाहिलं असेल, ओशन समुद्र किनारा, तर इथं टिक करा. स्टार्स पाहिले असतील टिक करा. मून पाहिला असेल, चंद्र पाहिला असेल तर टिक करा. धबधबा पाहिला असेल, वॉटरफॉल, तर त्याला सुद्धा टिक करा. जे डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत, काऊ, बफेलो वगैरे, त्यांना पाहिलं असेल तर टिक करा. कॅट, पॅरट अँड पिकॉक, या कोणकोणत्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत त्याच्यासमोर इथे टिक करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे आन्सर ओरली. आन्सर ओरली. फर्स्ट वन आहे 5 वाईल्ड ॲनिमलची नावं सांगा म्हणलेले आहे, जंगली प्राण्यांची नावं सांगा म्हणलेले आहे. तर आन्सर असं येऊ शकेल पहा. एलिफंट, टायगर, जिराफ, झेब्रा, लॉयन. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 5 डोमेस्टिक ॲनिमल्सचे नावं सांगा म्हणलेले आहे. डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणजेच काय, पाळीव प्राणी, ज्यांना आपण पाळतो, त्या डोमेस्टिक ॲनिमल्सची इथं नावं सांगा म्हणलेलं आहे. तर आन्सर आहे काऊ, बफेलो, बुल, कॅट, डॉग. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 5 बर्ड्सची नावं सांगा म्हणलेली आहेत. बर्ड्स म्हणजेच काय, पक्ष्यांची नावं. तर आन्सर येईल स्पॅरो, पॅरेट, क्रो, पिकॉक, पिजन. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 5 काइंड्स ऑफ हाऊसेस, तर 5 प्रकारचे घरांची इथं नावं सांगा म्हणलेलं आहे. तर हट, बंगलो, स्काय स्क्रॅपर्स, चॉल अँड टेंट, अशा प्रकारे इथे आपण सांगू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 5 मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट सांगा म्हणलेले आहेत, म्हणजेच वाहतुकीची साधनांची नावं सांगा म्हणलेली आहेत. तर आन्सर येईल कार, बसेस, ट्रेन, एरोप्लेन्स, बायसिकल, बुलक कार्ट, असे आपण वेगवेगळे नावं इथे सांगू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सर्कल द थिंग्स विच आर मॅन मेड फ्रॉम द फॉलोइंग. तर खाली आपल्याला काही थिंग्सची नावं देण्यात आलेली आहेत, काही वस्तूंची नावं देण्यात आलेली आहेत. तर कोणती मॅनमेड आहेत, माणसाने तयार केलेली आहेत, त्यांना काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. मॅन म्हणजेच काय, माणूस, हा नेचर मेड आहे, निसर्गानेच तयार केलेला आहे, तर मॅनला सर्कल करू शकत नाही. सी सुद्धा नेचर मेड आहे. हाऊस, जो घर आहे तो माणूसच बांधतो, तर त्याला सर्कल करून घेऊया. सायकल सुद्धा माणूसच तयार करतो, मॅनच तयार करतो, मॅनमेड आहे. क्लॉक मॅनमेड आहे. डॉंकी नेचर मेड आहे. बफेलो नेचर मेड आहे. बस मॅनमेड आहे. टेम्पल मॅनमेड आहे. ट्रीज नेचर मेड आहे. पॅरट नेचर मेड आहे. अँड टेबल हा मॅनमेड आहे. तर अशा प्रकारे आज आपण युनिट नंबर 7 आवर इन्व्हायरमेंट हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.